मागण्या काय आहेत तुमच्या? तर आमची पहिली मागणी आहे की अद्यापपर्यंत ऊस गेला 6 महिने झाले, अद्यापपर्यंत 1ही रुपया गोकुळ कारखान्याने दिलेला नाही. आमचं म्हणणं, गोकुळ कारखान्याने जे ऊस आमचा घेऊन गेला ते एका टनापासून 5,500 ते 7,000 रुपये होतात. त्या 5,500 आणि 7,000 मधले आम्हाला 2,800 रुपये जरी दिले असते तर आम्ही हे आंदोलन केलं नसतो. पण त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्याचं बोलणं आणि करणं, कथनी आणि करण्यामधले फरक आहे त्याच्यामध्ये. की दत्ताभाऊने हे जे केलं आहे हे पाप शेतकऱ्यावरती केलं ते चांगलं नव्हे, हे त्यांच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं नव्हं. आमचं म्हणणं की आज 6 महिने झाले ऊस जाऊन काटा पेमेंट देतो काय काय जणांचं 2 वर्षाचं काय काय 3 वर्षाचं बिल राहिलेलं आहे. हे अशा पद्धतीने शेतकऱ्याचं जर समजा तुम्ही हेळसांड करत असाल तर मग तुम्ही कुठल्या थराला चालात ते हे आम्ही करतोय. आम्ही शेतकरी म्हणजे आम्ही देवाचं रूप आहे आमचे शेतकरी म्हणजे. पण आम्हा देवाला तर तुम्ही फसवत असाल तर तुमचा नाश करायला वेळ लागत नाही आमचं म्हणणं. तुम्ही जरा थोडं आपल्या पद्धतीनं आमच्या शेतकऱ्याचे पैसे द्यावेत, आमची ही पहिली मागणी आहे. आज जे आंदोलन केले त्याचं स्वरूप काय आणि पुढची भूमिका काय असेल? आमचं आंदोलन आजच पहिला दिवस आहे की हे आंदोलन आहे. जोपर्यंत पैसे मिळत नाहीत ना तोपर्यंत आम्ही इथंच राहणार. आज पहिली चूल पेटली आमची भाताची. आता 10-12 भाताच्या भगोल्या असतील, इथंच बसणार, इथंच झोपणार आणि पैसे घेऊनच जाणार आम्ही. त्यांना वाटत असेल की आम्ही शेतकरी म्हणजे आम्ही कुठेतरी कामात आहोत, आम्हाला काम आता सोडून दिलं आम्ही. आमचं बिल महत्त्वाचं, आमचं चक्र थांबलं सगळं. शेतकऱ्याच्या शेतातलं चक्र आणि घरातलं चक्र थांबलं, आर्थिक चक्र थांबले. आमच्या मेटाकुटीला हा विषय आलेला आहे. आमचं म्हणणं की आमचे शेतकऱ्याचे पैसे द्यावेत आणि खुशाल तुम्हाला कुठे फिरायचं ते फिरा. आमचे पहिले अगोदर पैसे द्या, 2800 रुपयाला बिल द्या आणि मगच आम्ही इथून उठणार आहोत. किती शेतकऱ्यांचा सहभाग झाला? साधारणपणे या ठिकाणी 500 शेतकरी आज आहेत. तुळजापूर तालुक्यातले 30-35 गावचे, अक्कलकोट तालुक्यातले 10-15 गावचे, उमरगा तालुक्यातले काय शेतकरी आहेत, बाबळगाव नाही ते तुळजापूर तालुक्यातले झाले, मोहोळकडले काय आहेत, बार्शीकडले काय शेतकरी आलेत. बरेच भागातले शेतकरी आहेत तिथं. शेतकरी प्रत्येक काय तर प्रतिनिधी आलेत. आज पहिला दिवस आहे आमचा. बरेच शेतकरी आम्ही इथे जे थांबलोय ते आम्ही पैशासाठी थांबलोय. आमचं काय दत्ता शिंदे बरोबर वैर नाही, पण दत्ता शिंदेने शेतकऱ्याला फसवू नये. कारण शेतकऱ्याने जर फसवलं त्यांचं कुणाचं चांगलं झालं नाही. मेत्रीसाहेब उदाहरण आहे किंवा जयलक्ष्मी उदाहरण आहे, तुळजाभवानी कारखाना, सुधराम पाटील उदाहरणं, अनेक उदाहरणं आहेत. ती उदाहरणं त्यांना माहीत आहे सगळे. शेतकऱ्याला फसवायच्या भानगडीत तुम्ही पडू नका. जर तुम्ही फसवला तर तुम्ही फसल्याशिवाय राहणार नाही. आमचे पैसे तर आम्हाला मिळणारच आहेत, आम्ही पैसे तर घेऊच. आम्ही कारखाना जर तुम्हाला विकावं लागेल, नसेल तर कारखान्यानं विकता तुम्हाला आमच्या साखरेचे मळी बग्यास मोलॅसिसचे पैसे तुम्ही काय केलात, हा आमचा पहिला सवाल आहे. आमचा 2 लाखाचं 2 लाख मेट्रिक टनाचं. सकाळपासून आज 25 तारीख आहे, 11 वाजल्यापासून ठिय्या आंदोलन आहे. आता सध्या बघा टायमिंग झालाय 3:45 वाजले. अजून एकही जिल्हाधिकाऱ्याचा एकही माणूस इथं, सरकारी माणूस इथं पोहोचलेला नाही. अजून एकही हा माणूस आलेला नाही. आणि 2-2 वर्षाचे बिल आहेत आणि ती गोकुळ शुगरचा मालक इथंच लोकलला फिरत आहे. तरी पण यांनी कॉन्टॅक्ट मध्ये त्यांनी जिल्हाधिकारी आहेत. पण इथंच आम्हाला गुप्त मध्ये कळाली बातमी की ही गोकुळ शिंदे इथंच आहे. मग अजून प्रशासनचा माणूस एक पण आज आला नाही. आम्ही इथं बिल मिळाल्याशिवाय हटणार नाही. आता किती का दिवस लागेना, आम्ही एंडिंग करणार. इथून बिल मिळाल्याशिवाय इथून हटणार नाही. ही शेतकऱ्यांची व्यथा आहे. बोला तुम्ही दोन.